एवढं सामान आता मॅरिनेट करायचे. दही, चिकन, मसाले, चटणी, टोमॅटो, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा. आणि ही मॉमी बघावे मग तुम्ही. ते बघा राईस शिजवायचं काम चालू आहे. एका टोपात बसलं नाही म्हणून आम्ही ट्रान्सफर केले तिकडं. आता राईस शिजतोय आमचा. आता मॅरिनेट करायचे. हे बघा मॅरिनेटची चाललं आहे. आता इथे मी तर दाखवणारच मॉमीला, काही झालं तरी नाही दाखवणारच. आता मॅरिनेटचं चालले. आणि हे इकडं हे दही, हे चिकन आणि हे चिकन. सांगितलं तसं तर करत नाही. हा काय हे दही, आता यात टोमॅटो, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर आणि दही मिक्स करायचं. हां आता हे बघा मॉमीनी गरम मसाला घरात केलेला आहे. त्याची काही रेसिपी काय तिने केलेली नाही, तर तिने घरात गरम मसाला केलेला आहे. जाऊ दे आता काय बोलायचं. आळस हा माणसाचा शत्रू आहे. ते तुझ्या पोराला सांग. माझ्या पोराला का भावाला? पोराला. चाललंय मी आता चालू. चिकन मसाला त्याच्या आधी कोणता टाकलं मी? दाखवलं काय? चाट मसाला. हा हा दाखवलं. डबा पण घेतोय काय तू? हे चिकन बिर्याणी मसाला तिने टाकलेला आहे बघा पोरांनो. कोणतं? गरम आहे आता तळलेला कांदा. आता हे मिक्स करायचं सगळं. कांदा टाकल्यानंतर आपल्याला आता लिंबू द्या ना. आता याच्यामध्ये लिंबू टाकायचं. आता लिंबू टाकलं ना. आता मीठ. चिकन टाकलेले त्याच्यात. मॉमीचं फेवरेट चिकन. आणि हा काहीतरी घेऊन आलाय पिशवीत. पळून गेलाय बघा कॅमेरा ऑन केल्यावर. आता हे मिक्स करायचं हाताने. मसाला टेस्ट कर. तिखट आहे भरपूर. हा तेवढं बाद झालं. खारट आहे. हा मग बरं आहे ना. तुझ्या वाट्याचे आम्ही खाऊ ना. तिखट असलं तर तुझ्या वाट्याचे आम्ही खाऊ. ओके विचार कर. नाही आता काढलं मी. विचार करा. बरोबर आहे म्हणते. असं घ्यायचं आणि आज जरा ओव्हर ऍक्टिंग करते श्यामसारखी. एवढं आणि अजून हे असं करायचं. हा आणि हे तेल असं घ्यायचं 2 पळ्या.
हे बघा, हे असं 2.5 पळ्या तेल टाकायचं. ते टाकते ना मी. सड ना. टाक. आता याच्यामध्ये पाणी वतायचं. यार बस. तेल आणि पाण्याचं कॉम्बिनेशन. हे तुला शांत कच्चं नाही बस. खायचंय. शांत बस, तुला बोलायला सांगितले. अजून टाक. बंद का केलती? हे बघ, आता हे परत थोडं पाणी वतायचं. बंद कर. राईस टाकताना विलीवर शिंदा हाऊस. कोथिंबीर घ्यायची, ती वरून अशी शिंपडायची आहे मंद स्पीडने. कोथिंबीर थोडी मंद स्पीडने शिंपडायची. उडून जाशील, नाही उडायची नाही. कर नाही आता कर, उचल परत आणि ठेव. सांगत जाऊया शूट चालू आहे. राहिलं तर एक शेकलेलं तव्यावर ठेवून द्यायचं. का पण अरे त्याच्यावरती डायरेक्ट इकडं बघ ना, इकडं ठेवून द्यायचं. किती वेळ डायरेक्ट ठेवायचं? गॅसवर ठेवलं ना का खालून जळत ते, म्हणून तवा ठेवायला लागतो. हे मंद आचेवर अर्धा तास ठेवायचं. याच्यावरती भरलेल्या पाण्याचा टोप किंवा काही सुद्धा जड वस्तू ठेवायची आपल्याला. हो. ठेवायची आहे जे का? ते बाजूने येत नाही का पीठ लावतात त्याच्यासाठी तुम्ही काही पण चालतं. करू शकता. आता तुम्ही निघू शकता. ओके. आता हे बघा, रायतेसाठी चालले कांदा कापणे, म्हणजेच कोशिंबीर. हे आता गॅसवर 2 ठिकाणी झाले ठेवले. यात काय काय टाकणार कोशिंबीरमध्ये? कांदा, टोमॅटो, काकडी आणि आपली हिरवी मिरची, दही, मीठ, थोडीशी साखर. ओके. ही कोशिंबीर तयार झालेली आहे. नको म्हणले ना. मी ऐकत असते, आपल्या रक्तात नाही ऐकणं. चला, फायनली आमची बिर्याणी तयार होत आहे. झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवतो मॉमीने कशी बिर्याणी केली ती. माय नाही म्हणून घेतलं. हे उरलंय ना ते घेतलं असतं. रात्र झाली, झोपाचा टाइम झालाय. टाकतात. तुम्हाला काय घ्यायचं? हो, नाही तर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.